फक्त मराठा आरक्षणाला विरोध करू नको. पुन्हा एकदा सांगतो. मनोज जरांगे पाटील बीडमधून असं म्हणतात की जो पण नेता मराठा आरक्षणाला आडवा जाईन त्याला पाडला, त्याचा विषय संपला. त्यामुळे मराठा आरक्षणाला कोणीही आडवं जाऊ नका. कोणत्याच नेत्यानं मराठा आरक्षणाला विरोध करू नका. तो मला डंकच नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध केला की किती जागीरदार असला तरी गेला म्हणून समजायचं. आणि टी व्ही 9च्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना सांगतो, पुन्हा चालू केलेलं बंद करा. आम्हाला वाटतंय चांगला माणूस आहे. कधी काळी परत असं वाटतं की गोड बोलून आमचे माना छाटायचं काम सुरू केलं का. ते बार्शीचं त्या आमदाराला सांगून मराठ्याच्या अंगावर घालायला लागलाय तो. देवेंद्र फडणवीसांनी त्याला पूर्ण बळ दिलंय. टिकणार नाही तो. त्याला मराठ्यांच्या विरोधात जाऊ नको म्हणा. आणि तू जा आणि मग तुला कळन महाराष्ट्रातले मराठे काय चीज आहे. तू तुझ्या गल्लीपुरतं नको बघू. तू गल्लीतला दादा आहे, आमदार झाला, माया मग 100-150 टुकार भांगार येतं पोरं. तो आहे गल्लीवर नको जाऊ. देवेंद्र फडणवीस कोणी कामाला येत नसतं. राजेंद्र राऊत हो दादागिरी करायला जाशील महाराष्ट्रात तो यापेक्षा इराणा पीर येत. तुला सांगतो तो फंद्यात पडू नको आरक्षणाच्या. आणि देवेंद्र फडणवीसचं ऐकून विरोध करायचं काम बंद कर. मराठे गरिबाच्या अंगावर घालायचे बंद कर. तुला देवेंद्र फडणवीसचं सांगितलंय तसं तू करतोय. पण देवेंद्र फडणवीसला जाहीर सांगतो, तुम्ही हे चाळे बंद करा. तुम्ही 2 मागे आमदार घातले होते, आता हे परत घातलाय. मराठ्यांना उलसिक बी दुखलं. मराठ्यांचं उलसिक बी आरक्षणाच्या बाबतीत मन दुखलं ना. राजेंद्र राऊत मराठे सहन नाही करीत. तुला